दरवेळी पांढरे बिबटे हिमालयात दिसतात, पण एक पांढऱ्या बिबट्याचं पिल्लू रत्नागिरीत दिसलंय। या पांढऱ्या बिबट्याला हिम बिबट्याशी कंपेअर केलं जातंय, पण हा हिम बिबट्या नव्हे तर इंडियन लेपर्ड्स मधील ल्युसिझम किंवा अल्बिनिझम नावाचा जेनेटिक कंडिशन असलेला बिबट्या आहे। या कंडिशनमुळे नॉर्मल कलरऐवजी बिबट्याचा रंग पांढरा होतो। ल्युसिझम मध्ये बिबट्याच्या शरीरावरचे काळे डाग फिकट दिसतात, तर अल्बिनिझम मध्ये काहीच डाग दिसत नाहीत। हे पांढरे बिबटे लपल्यावरही लगेच दिसून येतात, त्यामुळेच त्यांना दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना खूप प्रॉब्लेम येतात, म्हणूनच त्यांना जंगलात सर्व्हाइव्ह करणं कठीण जातं। याशिवाय स्वातंत्र्यापूर्वी भारतात पांढऱ्या कातडीसाठी या बिबट्याची शिकारी झाली होती। 60च्या दशकात बिहार, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये पांढऱ्या बिबट्याची शेवटची नोंद आहे। त्यानंतर 2025 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा पांढरा बिबट्या दिसल्याचं सांगितलं जात आहे। या पिल्लाने अजूनही डोळे उघडले नसल्यामुळे त्याचा जन्म काही दिवसांपूर्वी झाला असून जेव्हा वन अधिकारी या पांढऱ्या बिबट्याला पाहायला गेले तेव्हा त्या जागेवरून हे पिल्लू आणि त्याची आई निघून गेले होते।